जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंजण आज आमच्या मारुती मंदिरात आलो आहोत. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या नेमकी मंदिराची कुठपर्यंत तयारी आहे आणि किती काम झालेलं आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर आपल्याला यथाशक्तीने जर काही मदत करणार असाल तरी आपल्या मंदिराचा QR कोड वगैरे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर आपण सरळ हाताने एक मदत करू शकता आपण. तर आपण आता आपली तयारी कुठपर्यंत आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला आता सुरू करूया व्हिडिओला. आपण आता मंदिरामध्ये जाऊन मारुतीचं थोडं दर्शन घेऊया, कारण आपण मूळ मंदिरातून थोडं आपल्या शाळेमध्ये थोडी हे केली स्थानापन्न केलेली आहे. ते आपण मारुतीचं दर्शन घेऊन मग पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. मारुतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. पण आता पाहूया पूर्वी मंदिर कसं होतं आणि आत्ता काय तयारी झालेली आहे. आपण पाहू शकता की माझ्या मागचा परिसर खूप सुंदर असा परिसर तयार झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं की आपल्या गावी सुंदर असं मारुतीचं मंदिर होतं आहे. पूर्वी आमचं मंदिर छोटं होतं आणि काही अडचणी होती, त्यामुळे ते आम्हाला शक्य होत नव्हतं की काही गोष्टी आम्हाला त्या वाढवण्यामध्ये. तर आत्ता सुंदर असं आपल्या गावामध्ये मारुतीचं खूप मोठं प्रशस्त मंदिर होतं आहे. आपण जर यथाशक्तीचं काही मदत करणार असाल तर नक्की करा. तर मी QR कोड वगैरे ते आपल्याला त्याच्यावरती देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जेवढी शक्य होईल आपण नक्की मारुतीसाठी किंवा आपल्या मंदिरासाठी नक्की मदत करा. पाहू शकता माझ्या मागे खूप सुंदर असं परिसर आहे. त्यापेक्षा माझ्या पुढेही पाहू शकता की सुंदर असा परिसर आपल्या मंदिराच्या आपली शाळा आहे आणि संपूर्ण असं डोंगर राहणार दिसतात समोर. हे पूर्ण घर आहे, वाडी आहे पूर्ण. त्या साईडले संपूर्ण घर आहे. आपण आता पाहू शकता आपल्या मंदिराचा बाहेरचा परिसर. हा इकडून आपल्याला वरती जायला पावटणे आहेत. त्यानंतरचा सुंदर असं दर्शनी भाग आहे आणि सुंदर अशी त्याला महिरप दिलेली आहे. सुंदर असं कामकाज चालू आहे आता सध्या. आणि हा प्रशस्त असा आपल्या मंदिराचा सभागृह आहे आणि मूळ मंदिराचा गाभारा इथे असणार आहे आणि वरती पूर्ण घुमट असणार आहे. आणि फायनली बऱ्यापैकी आपलं काम पूर्ण झालेलं आहे. तर
काही काम काही दिवसातच ते पूर्ण करून देणार आपल्याला. गाभाराही खूप मोठा प्रशस्त केलेला आहे, पाहू शकता. आता कामाचं सध्याची स्थिती लक्षात येईल नेमकी काय आहे ते असं सगळं संपूर्ण परिसर आपल्याला दिसणार आहे. आता हा घुमटाचा फक्त भाग राहिलेला आहे. हे सगळं मंदिराच्या आतमध्ये पूर्ण कन्सिल्ड फिटिंग आहे. त्याचबरोबर इकडे मंदिराच्या आवारात खेळण्यासाठी मागे जागाही दिलेली आहे, होऊ शकता. व्यवस्थित ते जेवणासाठी रूम केलेला आहे आणि बांधकाम खूप कोरीव आणि आकर्षक असं बांधकाम केलेलं आहे. सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. ते बऱ्यापैकी इलेक्ट्रिक फिटिंग ही बऱ्यापैकी झालेली आहे. फक्त आता काही दिवसातच ते संपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पत्रे ही सगळे वरती टाकून झालेले आहे. हा इकडे आपला असणार आहे आणि काही दिवसातच आपल्या घुमट बांधण्यासाठी सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे आपल्या कॉन्ट्रॅक्टर किंवा आपले जे घुमट बांधणार आहे त्यांनी सगळं त्यांचे बांबू वगैरे सगळं तयारी केलेली आहे. आणि काही दिवस आपला वरती घुमटाची बनवण्यासाठी तयार होणार आहे आता. आणि काही दिवसात आपला मंदिर आपल्या पूर्ण करणार आहेत ते. काही वस्तू असतील किंवा जेवणाचे भांडी किंवा ढोल वगैरे काय असतील आपले सगळे ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण. आणि मंदिराच्या 2 ठिकाणी फक्त आपल्याला एंट्री ठेवलेली आहे. मंदिराचा पूर्ण परिसर पाहू शकता आपण. अथर्व आपल्या जोडीला आहे. आणि इथे एक आपण मोठी जागा ठेवलेली आहे मंदिरात आतमध्ये येण्यासाठी वाडीतून. आपल्या मंदिराचा परिसर कसा लांबून दिसतो तो. आणि आपल्याला जर जितकं शक्य होईल तितकं आपण सरळ हाताने मदत करू शकता त्या मंदिरासाठी. सुंदर असं बांधकाम चालू आहे सध्या. आणि पूर्वीच्या मंदिरामध्ये आणि आत्ताच्या नवीन मंदिरामध्ये बराच फरक आहे. ठिकाणी संपूर्ण परिसर आता लक्षात येत असेल. आमची इकडे मराठी शाळा आहे खालती आणि आपला मंदिराचा परिसर आहे संपूर्ण. पक्ष्यांचं किलबिलाट, खूप सुंदर असं वातावरण आहे त्या मंदिरातलं. संध्याकाळची वेळ आहे आता. काम बाकी आणि बऱ्याच वर्षाने असं आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं एक मोठं स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये वाडीमध्ये मोठं असं मारुतीचं मंदिर व्हावं. तर ते आता आपली काही दिवसातच ती स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या मागे पाहू शकता. मोठं स्वप्न होतं आमचं की आमच्या वाडीमध्ये मोठं असं मारुतीचं मंदिर व्हावं. आणि आमच्या वाडीचंही नाव गोंधळ हनुमान गाव आहे. त्यामुळे मारुतीचा आमच्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यासाठी सगळ्यात चाललेला आमचा प्रयत्न आहे.